राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून आज महाविकास आघाडीचं आंदोलन। आदित्य ठाकरे मालवणला जाऊन आंदोलनात सहभागी होणार। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक। आज भिगवण चौकामध्ये सुप्रिया सुळे आंदोलन करणार। खासदार नारायण राणे आज राजकोट किल्ल्यावर जाणार। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। उद्घाटनाच्या वेळीच महाराजांचा पुतळा पडला नाही हेच नशीब, नाहीतर अनेकांचे जीव गेले असते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। पुतळा कोसळल्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर यावर कुणीही राजकारण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन। शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज घटनास्थळी जाणार। आपापल्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाराजांची जाहीर माफी मागा। जितेंद्र आव्हाड यांचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन। आज छत्रपती संभाजी महाराज असते तर भ्रष्टाचारी लोकांचा उजवा हात आणि डावा पाय निकामी केला असता। पुतळा उभारताना कोणी पैसा खाल्ला असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे। अमोल मिटकरींची टीका। मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य अत्यंत अशोभनीय। आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांना ठेकेदार आणि भ्रष्टाचार सोडून काहीही माहित नाही, नाईक यांची टीका। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याला ठाकरे गटाचा दुग्धाभिषेक। राज्य सरकारचा निषेध करत घोषणाबाजी। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवप्रेमी आणि मराठा बांधवांनी निषेध नोंदवला। लोणावळा शहर पोलीस स्टेशनला शिवभक्तांकडून निवेदन। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सांगलीमध्ये ठाकरे गटाची निदर्शनं। तोंडाला काळी पट्टी लावून सरकारच्या असंवेदनशील कारभाराविरोधात निषेध आंदोलन। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळे फुगे हवेत सोडत निषेध केला गेलाय। धाराशिवमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत सिंधुदुर्गातल्या घटनेचा निषेध। घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सिंधुदुर्गामध्ये काल झालेल्या घटनेवर पालघरमध्ये ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत ठाकरे गटाचं कोल्हापूरमध्ये निषेध आंदोलन। राजमुद्रेला दुग्धाभिषेक करत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सिंधुदुर्गातल्या प्रकरणावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी। या प्रकरणी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार। पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर काँग्रेसकडून वर्ध्यामध्ये निषेध व्यक्त। यावेळी काँग्रेसकडून सरकारविरोधात घोषणाबाजी। सिंधुदुर्ग प्रकरणी चोपड्यामध्ये संध्याकाळी काँग्रेसकडून मूक आंदोलन। हातात फलक घेत निषेध व्यक्त। लाडकी बहीण आली आहे, आता सुरक्षित बहीण पाहिजे। जे चुकीचं कृत्य करतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी आपण करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लहान मुलांच्या अत्याचाराविरोधातील कायद्याची अंमलबजावणी होत नाही। बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टानं सरकारला सुनावलं। आज राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर। बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराप्रकरणी शाळेतील प्रत्येक पालक आणि बदलापूरकरांशी संवाद साधणार। महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून खंडणी आणि धमकीच्या आरोपावरून कारवाई। समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा। एबीपी माझाच्या बातमीनंतर एमएसआरडीसीकडून तात्पुरती मलमपट्टी, मात्र महामार्गाला पुन्हा भेगा पडल्याचं समोर। सरकारच्या नोटिशीला कंत्राटदारांकडून केराची टोपली। चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजी पाटलांची उमेदवारी जाहीर केली नाही। ते मागच्या निवडणुकीत पराभूत झाले होते। आता परत मेहनत करत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया।
आमचं जागा वाटप झालं नाही, जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार कोण आहे ते कळेल. बारामती विधानसभेच्या जागेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. दर्यापूर विधानसभेची जागा शिवसेनेला जवळपास निश्चित असल्याचा शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा दावा. अभिजित अडसूळ इथून विधानसभा लढवण्याची शक्यता. दहीहंडी निमित्त भाषणात नवनीत राणा यांची आमदार बच्चू कडूंवर सडकून टीका. ढोंगी, नाटकबाज, सुपारी बहाद्दर म्हणून बच्चू कडूंचा उल्लेख. बेईमांना हाकलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, नवनीत राणांचा हल्लाबोल. अमरावतीमध्ये बडनेरामध्ये संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांचा आमदार रवी राणांवर आरोप. आपल्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास रवी राणा जबाबदार राहतील, कदमांचं वक्तव्य. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर्स लागले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख. इंदापूर रस्त्यावर लागलेल्या बॅनरची बारामतीत चर्चा. सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातल्या गावांना भेट दिली. गावात लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचे गावकऱ्यांना आवाहन. भाजप आमदार संभाजी पाटील यांची जनसन्मान यात्रा लातूरच्या वलांडीमध्ये. भाजप नेत्या पंकजा मुंडे जनसन्मान पदयात्रेत सहभागी. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल. पीडब्ल्यूडीच्या मालवण कार्यालयात तोडफोड प्रकरणी गुन्हा नोंदवला. नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघाताप्रकरणी जखमींची फडणवीसांकडून विचारपूस. 7 पैकी 3 बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांची आता मौखिक सुनावणी. उच्च न्यायालयाचा केदार यांना दिलासा. सहकार खात्याला 2 सप्टेंबर रोजी मौखिक सुनावणी घेण्याचे आदेश. संभाजीनगरच्या सिल्लोड शहरामध्ये मुस्लिम समाजाचा आक्रोश मोर्चा. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. कोलकात्यातील डॉक्टर रेप मर्डर केस निषेध मोर्चामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज. अनेक जखमी. विद्यार्थ्यांवरील कारवाई विरोधात आज भाजपचा बंगाल बंद. नागपूरमध्ये चिकनगुनियाचं थैमान. महानगरपालिकेकडे आतापर्यंत 386 चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद. ऑगस्टमध्ये 268 जणांना लागण. मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी. जुनं वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केल्यास 1 ते 3% सूट मिळणार. स्क्रॅपिंग प्रमाणपत्राच्या बदल्यात सवलत देण्याचा निर्णय. शहरापासून 150 किलोमीटरच्या अंतरात स्क्रॅपिंग सुविधा विकसित करणं. बीडच्या अंबेजोगाईतील शासकीय स्वराती नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण. मानसिक त्रास, अत्याचार आणि जातीवाद करणाऱ्यांची तात्काळ प्रशासकीय बदली करा, विद्यार्थ्यांची मागणी. यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना 238 गोविंदा जखमी. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. ठाणे जिल्ह्यामध्ये दहीहंडी फोडताना 19 गोविंदा जखमी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांवरती उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये 1.5 दिवसाच्या श्रीकृष्णाला निरोप. जन्माष्टमीच्या दिवशी घराघरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना. दहीहंडीच्या दिवशी श्रीकृष्ण मूर्तीचं विसर्जन. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडाच्या शुभंकर चिन्हाचं अनावरण करण्यात येणार. यावेळी घरांच्या किमतींसंदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता. नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकासह विदर्भातील अनेक रेल्वे स्थानकांना नवं रूप मिळणार. कलावंत फेहमिदा हैदर यांच्या थ्रेड पेंटिंग आणि ग्लास मोझेकच्या माध्यमातून स्थानकांवर स्थानिक कला आणि हेरिटेजला स्थान दिलं जाईल. नाशिकच्या देवळालीमध्ये 15 वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची आत्महत्या. तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीनं जीवन संपवलं. जळगावमध्ये पांझरा नदीच्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश. गेल्या आठवड्याभरापासून असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर. जळगाव शहरात हॉटेलमध्ये जेवताना सराईत गुन्हेगाराचा बेकायदेशीर बंदुकीतून गोळीबार. जीवितहानी नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. वाशिम इथे समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार. ट्रक चालकाचा स्टंट. इतर वाहन चालकांच्या जीवाशी खेळ. एका प्रवाशानं व्हिडिओ चित्रित करत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
सांगलीमध्ये जुन्या वादातून 5 अल्पवयीन मुलांकडून तरुणाची कोयत्यानं वार करून हत्या। या प्रकरणी 5ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अकोल्यामध्ये वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना अटक। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। घाटकोपरमधील वर्षानगरमध्ये महत्त्वाची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली। स्थानिकांनी मागितलेल्या मदतीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दहीहंडीच्या व्यस्ततेचं कारण। पेशवा घराण्याचे वंशज उदयसिंग पेशवे साहेब यांचं दुःखद निधन। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडणार। नाशिकच्या तन्वी देवरेची जगातील सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनल पार करण्याची कामगिरी। डोव्हर ते फ्रान्स अंतर 17 तास 42 मिनिटात पूर्ण केलं। गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मंथैया बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर। 5 सप्टेंबरला रजत पदक आणि 50,000 रोख पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार। जळगाव जिल्ह्यामध्ये महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसानं शेतीचं नुकसान। शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं अनेक पिकं खराब। ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। कोलकातामध्ये आजही गदारोळाची शक्यता। पोलिसांनी काल केलेल्या आंदोलनातील कारवाईच्या विरोधात आज भाजपचा बंद। सरकारी कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्यासही बंदी। मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये नामिबियातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू। चित्ता मृतावस्थेत आढळल्याचा अधिकाऱ्यांचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री परिषदेची बैठक। सुषमा स्वराज भवन इथं दुपारी 4:30 वाजता बैठक होईल। युक्रेन दौऱ्याच्या 4 दिवसांनंतर पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली। युक्रेन दौऱ्यासंदर्भात त्यांना माहिती दिली। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। एक्सवर पोस्ट करत भाजपमध्ये प्रवेश का करणार याचं स्पष्टीकरण दिलं। मायावती यांची पुन्हा बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। लखनौ येथील पक्ष कार्यालयात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय झाला। मायावती 21 वर्ष पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आमदार के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। गेल्या 6 महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत। गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पावसासंदर्भित दुर्घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू। 23,000हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यामध्ये यश। गुजरातच्या बडोद्यामध्ये प्रचंड पाऊस। अनेक ट्रेन रद्द। प्रवाशांची अडचण। अनेक तास प्रवासी प्लॅटफॉर्मवरच। सायन्स अलर्टच्या रिपोर्टनुसार मानवी वाय गुणसत्र कमी होत असून भविष्यात पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात। मात्र ते संपायला लाखो वर्ष लागतील। वाय गुणसूत्राची घसरण चालू राहिली तर पृथ्वीवरचं जीवन नाहीसं होऊ शकतं। संशोधनात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे। ॲपलच्या सीएफओ पदी भारतीय वंशाचे इंजिनियर केवन पारेख यांची निवड। लुका मॅस्ट्री यांच्या जागी त्यांची नियुक्ती। केवन पारेख 1 जानेवारी 2025 पासून ॲपलचे सीएफओ म्हणून काम पाहणार। बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। 1 डिसेंबर 2024 पासून जय शहा आयसीसीची सूत्र घेणार। बीसीसीआयकडून महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा। हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा। स्मृती मंधना उपकर्णधार। 3 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात। भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडसोबत। आता देशांतर्गत स्पर्धांमध्येही सामनावीर आणि मालिकावीर खेळाडूंना बक्षीस म्हणून रोख रक्कम मिळणार। बीसीसीआयचा निर्णय। ज्युनियर आणि महिलांच्या स्पर्धेतही हे दोन्ही पुरस्कार दिले जाणार। जय शहा यांची माहिती। मराठी कलाविश्वावर शोककळा। ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड। 6 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला भयपट तुंबाड पुन्हा एकदा प्रदर्शित होणार। सध्या हॉररपटांची चलती असल्यानं निर्मात्यांनी तुंबाड 30 सप्टेंबरला पुन्हा रिलीज करण्याची घोषणा केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।